Hello students, miscellaneous exercise 2, question number 15. A window is in the form of rectangle. A window is in the form of rectangle surmounted by a semicircle. शब्द नीट वाचा, surmounted by a semicircle. If the perimeter be 30 meters, त्यापेक्षा त्याने perimeter of window असा शब्द वापरला असता तर जास्त बरं झालं असतं. If the perimeter be 30 meters, find the dimensions so that the greatest possible amount of light may be admitted. म्हणजे त्यांनी काय सांगितले की विंडो कसा आहे तर विंडोचा त्या शेप कसा सांगितला तुम्हाला तर रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये आणि वरती त्याला सेमी सर्कल विंडो इज इन द फॉर्म ऑफ रेक्टँगल सरमाउंटेड बाय सेमी सर्कल. आणि या विंडोचं पेरिमीटर म्हणजे आता समजा इथनं सुरुवात केली आपण या पॉइंट पासून तर हा हाफ सर्कम्फरन्स प्लस हा पार्ट आणि इथपर्यंत तर हे पेरिमीटर तुम्हाला 30 दिलेलं आहे. त्यांनी पेरिमीटर काय दिले आपल्याला 30. लक्षात ठेवा पेरिमीटर मध्ये हा पार्ट येत नाही, फक्त साइडचा पार्ट आहे पेरिमीटर. आणि यातनं मॅक्सिमम लाईट जर तुम्हाला ऍडमिट करायचं असेल म्हणजे जास्तीत जास्त प्रकाश त्यातनं यायचा असेल तर साहजिक आहे याची एरिया जास्त पाहिजे. या विंडोची एरिया काय असली पाहिजे मॅक्सिमम असली पाहिजे. जर एरिया मॅक्सिमम असेल तर त्यातून येणारा लाईट देखील काय असेल मॅक्सिमम असेल. लक्षात आलं सगळ्यांना. बघा आता डायमेन्शन्स कसे मेन्शन करतो बघा. लेट द रेडियस ऑफ semicircle be x meters and हा रेक्टँगल आहे ही त्याची लेंथ ही त्याची ब्रेथ and breadth of rectangle be y meters. Next one, therefore length of rectangle equals twice x meters. सेमी सर्कलची रेडियस x आहे हे पण x म्हणजे डायमीटर ट्वाइस x. हे सेमी सर्कलचं जे डायमीटर आहे ना तीच ऍक्च्युअली रेक्टँगलची काय सांगा लेंथ आहे. त्यामुळे ती लेंथ काय असेल रेक्टँगलची ट्वाइस x देते. ठीक आहे बघा. पेरिमीटर ऑफ विंडो इक्वल्स 30 meters. मग त्याच्यात पेरिमीटर म्हणजे काय काय येणार सांगा. विंडोचं पेरिमीटर म्हणजे therefore half circumference plus twice breadth y plus y twice breadth plus length equals 30 meters. हाफ सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2 पाय r. r म्हणजे रेडियस. आता रेडियस ऐवजी मी x घेतले. हाफ 2 पाय r. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2 पाय r आहे पाय r पण रेडियस x आपण अज्युम केलेला आहे. त्यामध्ये हाफ इंटू 2 पाय x प्लस ट्वाइस ब्रेड्थ y प्लस ट्वाइस x इज इक्वल टू 30. Therefore हा जो सगळा x चा पार्ट आहे तो RHS मध्ये घेतो. ट्वाइस y इज इक्वल टू 30 माइनस पाय x माइनस ट्वाइस x. Therefore y equals 30 minus pi x minus 2x upon 2. हे तुम्हाला y मिळालं इथे लिहून ठेवतो मी. y equals 30 minus pi x minus 2x upon 2. हे झालं तुमची y ची व्हॅल्यू. पण आपल्याला एका व्हेरिएबल मिळायचं ना यासाठी तर त्याला इक्वेशन बनवली आपण. ठीक आहे. टू ऍडमिट maximum possible light the area of window must be maximum.
एरिया ऑफ विंडो मस्ट बी मॅक्सिमम. त्या विंडोची एरिया काय असली पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. देअरफॉर एरिया इक्वल्स बघा कोणाकोणाची एरिया, एरिया ऑफ सेमी सर्कल, त्यात सेमी सर्कल आहे काय, एरिया ऑफ सेमी सर्कल प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ सेमी सर्कल प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल. सांगा सेमी सर्कलची एरिया काय सांगा, हाफ पाय आर. सर्कलची एरिया पाय आर स्क्वेअर, त्याचं रेडियस x आहे म्हणून पाय x स्क्वेअर. हाफ सर्कल सेमी सर्कलची एरिया हाफ पाय x स्क्वेअर, ऍक्च्युअली हाफ पाय आर स्क्वेअर पण रेडियस x आहे. आता रेक्टेंगलची एरिया काय सांगा, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे xy. ही एरिया तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे, पण तुमचं व्हेरिएबल y आलंय बघा तेव्हा, मग त्या y आपण रिप्लेस करून घेऊया, कन्वर्ट करून घेऊया. ओके, नाव y रिप्लेस करून घेऊया. एरियाला तर a म्हणू आपण, a इक्वल्स हाफ पाय x स्क्वेअर प्लस x इंटू ब्रॅकेट y. y can be replaced by 30 minus pi x minus 2x upon 2. ब्रॅकेट ओपन करून घेऊया, इक्वल्स पाय x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 30x माइनस पाय x स्क्वेअर माइनस 2x स्क्वेअर अपॉन 2. हे ब्रॅकेट ओपन केलं. ऍक्च्युअली इथं रिझन काय होतं, फ्रॉम इक्वेशन 1 डिनॉमिनेटर सेम आहे, पाय x स्क्वेअर प्लस 30x माइनस पाय x स्क्वेअर माइनस 2x स्क्वेअर अपॉन 2. हे कॅन्सल झाले. एरिया इक्वल्स x माइनस 2x स्क्वेअर अपॉन 2. यातून देखील 2 कॉमन आणि कॅन्सल करता येते. एरिया इक्वल्स 15x माइनस x काढला आपण, नाही 2 कॉमन काढलं नाही, माइनस x स्क्वेअर. एक मिनिट, इथं आपल्याकडे एक स्लाइट मिस्टेक झाली, इथल्या इथंच करेक्शन करूया. हे बघा, हे सगळं बरोबर आहे, फक्त इथे एक नंबर हायलाइट आहे. एरिया ऑफ सेमी सर्कल हाफ पाय x बरोबर आहे. एरिया ऑफ रेक्टँगल आहे ना, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग रेक्टँगलची लेंथ x नाही, ती ट्वाइस x आहे, म्हणजे लेंथ ट्वाइस x आणि ब्रेड्थ y आहे. ही चूक झाली आपल्याकडनं. आता इथे 2 पाहिजे होते, इथे 2 हे असं पाहिजे होतं. अरे काय ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर मग आता थोडेसे करेक्शन्स करतो आपण. इथले तिथे 2x पाहिजे होतं ना, y रिप्लेस केला, इथे 2x पाहिजे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा कंटिन्यू. हे झाले पाय x स्क्वेअर बाय 2. मी हे 2 तसेच ठेवतो, मला डिनॉमिनेटर सेम पाहिजे. हे ओपन करूया, प्लस काय झाले बरोबर ती 60x माइनस 2 pi x square minus 4x square by 2x ना ब्रॅकेट ओपन केलं. एरिया इक्वल्स, आता कॉमन डिनॉमिनेटर 2 आहे, पाय x स्क्वेअर प्लस 60x माइनस 2 pi x स्क्वेअर माइनस 4x स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 2. यातला एक पाय x स्क्वेअर आणि यातला एक कॅन्सल होईल, पण माइनस शिल्लक राहील. एरिया इक्वल्स 60x, त्यातला माइनस पाय x स्क्वेअर शिल्लक आहे, माइनस 4x स्क्वेअर शिल्लक आहे आणि अपॉन 2 स्क्वेअर मीटर, विच इज टू बी मॅक्सिमम, ही एरिया आपल्याला काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. ठीक आहे, आता ह्याला
x ना, तो फंक्शनला fx म्हणा. लेट fx इक्वल्स 60 minus pi x square minus 4x square by 2 differentiating with respect to x. f dash x हा जो खालचा आहे तो कोएफिशिएंट हाफ. हाँ 60x चा डेरिव्हेटिव्ह 60 मायनस x स्क्वेअर चा ट्वाइस x इंटू मायनस पाय म्हणजे मायनस 2 पाय x ह्याचा येईल मायनस 8x ह्याचा डेरिव्हेटिव्ह. आता f डबल डॅश ऑफ x अगेन डिफरन्शिएटिंग हाफ कोएफिशिएंट 60 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 पाय x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 8. मायनस 2 कॉमन काढून घेऊया यातनं. मायनस 2 जर आपण कॉमन काढली मायनस 2 तर ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 4 शिल्लक राहतील. म्हणजे तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह थोडक्यात काय आला सांगा. f डबल डॅश ऑफ x काय आलं तर मायनस ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 4 हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता कन्सिडर f डॅश x इक्वल्स 0. ते रूट्स मिळवायचं आपल्याला. Consider f dash x equals 0. f dash x कुठे होतं हाफ ब्रॅकेट मध्ये 60 मायनस 2 पाय x मायनस 8x इज इक्वल टू 0. सगळ्यात आधी हे ट्रान्सफर 60 मायनस 2 पाय x मायनस 8x इज इक्वल टू 0. x चा पार्ट सगळ्या तिकडे गेली. 60 equals 2 pi x plus 8x. 2 common and cancel. 30 equals pi x plus 4x. X common. 30 equals pi plus 4 into bracket x. Transfer 30 upon pi plus x is equal 30 upon pi plus 4. pi plus 4 is equal to x. आता आपल्याला x मिळाला म्हणजे थोडक्यात त्या सेमी सर्कलची रेडियस मिळाली. आता x एवढा असताना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो बघायचं. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 4. सो f डबल डॅश ऑफ x च्या जागी 30 अपॉन पाय प्लस 4 इज इक्वल टू इथं x असेल तर रिप्लेस होणार इथं नाहीतर नाही. मायनस ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 4 विच इज निगेटिव्ह. देयरफॉर द फंक्शन हैज निगेटिव्ह है ना मॅक्सिमा at x equals 30 upon pi plus 4. Function has maxima at x equals 30 upon pi plus 4. आता x 30 upon काय जे आहे pi plus 4 तेव्हा y किती असेल. आपल्याला त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स पाहिजे आपल्याला किंवा सेमी सर्कलची रेडियस रेक्टँगलचे डायमेन्शन्स या गोष्टी आपल्याला हव्यात. ठीक आहे. मग आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 सांगा y इक्वल्स काय 30 minus pi x minus 2x upon 2. x च्या जागी आपल्याला काय रिप्लेस करायचं बघा 30 मायनस मी असं करतो या इथं जरा सिम्प्लिफाय होण्यासाठी काय सोपं जाईल आपल्याला. कॅन्सलेशन तर काय होणार नाही राहू दे. चला ठीक आहे 30 मायनस पाय इंटू ब्रॅकेट सांगा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला. x ची व्हॅल्यू तर 30 अपॉन पाय प्लस 4 मायनस 2 इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू काय मिळाली 30 अपॉन पाय प्लस 4 आणि होल डिवाइडेड बाय 2 असणार आहे. होल डिवाइडेड बाय 2. आता एक काम करतो लक्ष द्या. या टर्म मध्ये 2 दिसला इथे ह्याच्यात देखील 2 आहे ह्याच्यात देखील 2 आहे. त्या सगळ्याचे 2 कॉमन काढून कॅन्सल करतो म्हणजे फ्रॅक्शन तुमचा निघून जातो. ठीक आहे बघा इज इक्वल टू y इक्वल्स इथले राहतील 15 मायनस पाय इंटू ब्रॅकेट इथे राहतील 15 अपॉन
पाय प्लस 4 2 निघतोय ना कॉमन, हा 2 गेला मायनस ब्रॅकेटमध्ये 30 अपॉन पाय प्लस 4 आणि अपॉन 2 होतं ते कॅन्सल झाले. आता ह्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, मला सगळ्यांचाच डिनॉमिनेटर काय करायचं आहे, कॉमन पाय प्लस 4 करायचं. मग ह्याला कमी पडलाय म्हणजे 15 इंटू ब्रॅकेट पाय प्लस 4 मायनस पाय इंटू 15 मायनस 30. मल्टिप्लिकेशन करून घ्या. 15 पाय 15 4 द 60 मायनस 15 पाय मायनस 30 अपॉन पाय प्लस 4. 15 पाय कॅन्सल झाले, 60 मायनस 30 म्हणजे 30 अपॉन पाय प्लस 4 मीटर्स. हे वायचा आन्सर आहे. आता काय विचारलंय तुम्हाला, त्या रेक्टँगलचे किंवा विंडोचे डायमेन्शन्स तुम्हाला पाहिजेत. काय काय लिहायचं नीट आहे का बघा. सगळ्यात पहिल्यांदा रेडियस ऑफ सेमी सर्कल म्हणजे एक्स हे लिहायचं. रेडियस ऑफ सेमी सर्कल खाली 3 लाईन्स लिहायच्यात तुम्हाला. रेडियस ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 30 अपॉन पाय प्लस 4 मीटर. नंतर लिहायचं आपल्याला ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इक्वल्स वाय इक्वल्स 30 अपॉन एक्स प्लस 4. मात्र लेंथ लिहिताना, लेंथ ऑफ रेक्टँगल लिहिताना मग अशी आपण चुकलो होतो बघा, ट्वाइस एक्स लक्षात ठेवा. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 30 अपॉन पाय प्लस 4 म्हणजेच फायनल आन्सर 60 अपॉन पाय प्लस 4. असं आपल्याला 3 डायमेन्शन्स त्याच्यामध्ये लिहायचे. ओके. Now question number 16. Show that the height of a right circular cylinder. Show that the height of a right circular cylinder of greatest volume that can be inscribed in a right circular cone is 1/3 of that of cone. हा आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे, थोडा अवघड क्वेश्चन आहे बघा. Show that the height of right circular cylinder of greatest volume that can be inscribed in right circular cone is 1/3 of that of cone. म्हणजे काय प्रूव्ह करायचं तुम्हाला की एका कोन मध्ये तुम्हाला एक सिलेंडर इन्स्क्राईब करायचं आहे. कोन मध्ये सिलेंडर तुम्हाला बसवायचं आहे की ज्या सिलेंडरचा व्हॉल्यूम काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. त्या सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असलं पाहिजे, मॅक्सिमम. या कोन मध्ये मी सिलेंडर आतमध्ये इन्स्क्राईब केलाय ज्याचा व्हॉल्यूम काय सांगा, तर तो मॅक्सिमम आहे. आणि हा मॅक्सिमम व्हॉल्यूम जर तुम्हाला पाहिजे असेल तर देन शो दॅट काय म्हणले त्यांनी, देन प्रूव्ह दॅट देन the height of right circular cylinder is, म्हणजे सिलेंडरची हाईट आहे ना, सिलेंडरची हाईट is 1/3 of that of cone. कोनच्या हाईटच्या 1/3 पाहिजे. कोणाची हाईट, सिलेंडरची हाईट जी आहे ती कोनच्या हाईटच्या काय पाहिजे, 1/3. आता आपण एक एक डायमेन्शन्स व्यवस्थित बघूया. हे थोडेसे मोठे क्वेश्चन्स आहेत बरं का, म्हणजे त्यामुळे कमी होतात अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये, पण आपण मॅक्सिमम प्रयत्न करूया की जास्तीत जास्त कव्हर करायचा पार्ट. हा बाहेरचा जो राईट सर्क्युलर कोन आहे, हा त्या कोनची रेडियस इथून इथपर्यंत ही रेडियस, आणि मी काही नावं दिली होती बघा, ABCDEF अशी नावं दिली. मग ही जी रेडियस आहे ती कोनची रेडियस आहे, स्मॉल आर. ही जी हाईट आहे त्या पूर्ण कोनची हाईट आहे, इथं बाहेर दाखवली. ऍक्च्युअली ते एफ पर्यंत दाखवलं पाहिजे पण ते पलीकडच्या बाजूला लिहिता येत नाही मला. त्यामुळे टोटल हाईट जी आहे कोनची, म्हणजे थोडक्यात एडी म्हणायला काही हरकत नाही, एडी कोनची हाईट आहे ती स्मॉल एच आहे. आता त्याच्या आतमध्ये आपण एक सिलेंडर इन्स्क्राईब केलाय, त्या सिलेंडरची रेडियस जी आहे ती डीई, ती कॅपिटल आर आहे. रेडियस ऑफ सिलेंडर इज कॅपिटल आर अँड हाईट ऑफ सिलेंडर इज, सिलेंडरची जी हाईट आहे ती बीडी, हाईट किती आहे सांगा, एच युनिट्स इतकी आहे. हाईट ऑफ सिलेंडर किती आहे, तर ती एच युनिट्स इतकी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की याचा जेव्हा व्हॉल्यूम मॅक्सिमम असेल, याचा व्हॉल्यूम जेव्हा मॅक्सिमम असेल तेव्हा ही जी हाईट आहे सिलेंडरची हाईट ती 1/3 ऑफ कोन आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. 1/3 ऑफ कोन. आणि या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये असणारे जे रिलेशन आहे ते रिलेशन जे आहे ते तुम्हाला मिळवण्यासाठी यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हा सेमी व्हर्टिकल अँगल, ह्याला म्हणतात सेमी व्हर्टिकल अँगल, तो म्हणजे अल्फा. सेमी व्हर्टिकल अँगल जो आहे तो काय सांगायचा, अल्फा आहे. मग हा अँगल अल्फा घेतलाय. आता या सगळ्या गोष्टी आपण मेन्शन करूया पहिल्यांदा बघा. लेट the radius and height of cone B, R and H
युनिट्स रिस्पेक्टिव्हली. कोणची रेडियस आणि हाईट काय सांगा, आर अँड एच युनिट्स रिस्पेक्टिव्हली. लेट सेम द रेडियस अँड हाईट of cylinder be capital R and H capital H respectively. ही रेडियस आणि हाईट कोणाची सांगा, ही रेडियस आणि हाईट कोणाची, तर त्या सिलेंडरची. लेट द सेमी वर्टिकल angle of cone be alpha. Let the semi-vertical angle of cone be alpha. ठीक आहे. या ट्रायंगल मध्ये बघा तुम्हाला लवकर कळेल. इथनं पुढचा एक 2-3 स्टेप पेडकन नसले तर आपल्याला इन ट्रायंगल एडीएफ, इन ट्रायंगल एडीएफ सांगा tan अल्फा डिफाइन करा. हा एवढा मोठा ट्रायंगल बघा, tan अल्फा अपोजिट अपॉन एडजसेंट म्हणजे डीएफ अपॉन एडी. tan अल्फा अपोजिट अपॉन एडजसेंट म्हणजे tan अल्फा इक्वल्स डीएफ किती आहे बघा, डीएफ स्मॉल आर आणि एडी किती आहे बघा, एडी तर हाईट आहे. एडी ही त्या कोणची हाईट आहे, इथं बघा तिथं बघा कुठेही बघा. ठीक आहे. Therefore, हे ट्रान्सफर केले की तुम्हाला R इक्वल्स काय मिळालं, रेडियस इक्वल्स H tan अल्फा असं एक रिलेशन मिळालं. ते रिलेशन मी इथे लिहून ठेवतो. R इक्वल्स H tan अल्फा, R इक्वल्स H tan अल्फा हे तुम्हाला रिलेशन मिळालं. जसं आता ह्या R आणि H मध्ये एक रिलेशन तुम्हाला मिळालं तसं सिलेंडरच्या आर आणि एच मध्ये पण एक रिलेशन आपल्याला पहिल्यांदा मिळवायचंय, सिलेंडरच्या रिलेशन मध्ये पण मिळवायचंय. आता तो पार्ट पण कंटिन्यू रेड पेन नसले त्यातला महत्वाचा सगळा भाग आहे तो रेड पेन लिहायचा. या खालच्या फिगर बघा, ट्रायंगल एडीएफ, सिमिलर ट्रायंगल सीईएफ, सिमिलर ट्रायंगल सीईएफ. काय वाटलं तर एएटीएस लिहा. दोन ट्रायंगल एएटीएस ना सिमिलर आहेत. दोघांमध्ये एक राईट अँगल आहे इथे इथं आणि हा अँगल कॉमन आहे. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यामुळे रेशो बघा एडी अपॉन सीई इज इक्वल टू डीएफ अपॉन ईएफ. एडी किती आहे सांगा, एडी फिगर मध्ये बघा स्मॉल एच अपॉन सीई किती आहे बघा, सीई फिगर मध्ये बघा, सीई म्हणजे इथे बघा, सीई ही या सिलेंडरची हाईट आहे म्हणजे एच. डीएफ किती आहे बघा, डीएफ हे बघा, डीएफ इकडे बघा किंवा डीएफ इकडे बघा, ही रेडियस आहे कोणाची सांगा, त्या कोनची, अपॉन ईएफ ॲज इट इज. आता पुढची स्टेप मिळेल H upon H is equal to R upon EF. आता इथे फिगर मध्ये मला सांगा जर तुम्हाला EF पाहिजे असेल, EF तर DF मधनं DE मायनस केल्यावर मिळेल की नाही तुम्हाला, DF मायनस DE केल्यावर तुम्हाला EF मिळेल का बघा, चेक करा जरा. DF मधनं DE गेल्यावर EF राहते का बघा. H upon H is equal to R अपॉन सांगा डीएफ मायनस डीई, डीएफ म्हणजे आर मायनस कॅपिटल आर, आर मायनस कॅपिटल आर. व्यवस्थित मिळत समजलं का बघा. ठीक आहे. पुढच्या स्टेप मला नुसता कॅपिटल, जसं इथे मी इथं आर किंवा एच सेपरेट केले तसं इथे मला हा एच आणि आर आपल्याला सेपरेट करायचे. त्याकरता मी पुढची स्टेप काय करते बघा, हे बघा इथला जो आर आहे ना, हे स्मॉल आर जे दोन्ही ते आपण H tan अल्फा ना आपण रिप्लेस करणार आहोत पुढच्या स्टेप मध्ये. सो H अपॉन कॅपिटल H इज इक्वल टू सांगा R म्हणजे काय सांगा, H tan अल्फा अपॉन R म्हणजे काय सांगा, H tan अल्फा मायनस
आर मायनस कॅपिटल आर. काय स्टेप केली काय दिलं बघा. ठीक आहे. आता दोन्ही बाजूचे तुमचे स्मॉल एच आहेत ते इथले कॅन्सल होतील आणि मग रेसिप्रोकल घ्या. सो एच इज इक्वल टू एच टॅन अल्फा मायनस आर अपॉन टॅन अल्फा. परत एकदा बघा. कॅपिटल एच काय मिळालं तुम्हाला. कॅपिटल एच इज इक्वल टू एच टॅन अल्फा मायनस आर अपॉन टॅन अल्फा. तेही आता मी कुठेतरी इथे लिहून ठेवतो. कॅपिटल एच इज इक्वल टू कॅपिटल एच इक्वल्स एच टॅन अल्फा मायनस आर अपॉन टॅन अल्फा. ही कोणाची हाईट झाली सांगा. ही एच म्हणजे कॅपिटल म्हणजे ही या सिलेंडरची हाईट मिळाली तुम्हाला. काय मिळाली. ही सिलेंडरची हाईट मिळाली जी तुम्हाला कोणच्या वन थर्ड आहे हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. झालं. हा सगळा पार्ट एवढा रेड पेनने लिहून ठेवायचा. इथपर्यंतचा पार्ट हा जो आहे तो रेड पेनने लिहून ठेवायचा. वाटलं तर ह्याला इक्वेशन लिहून ठेवा. 1 किंवा 2 जे काय असेल ते 1 असेल ना तर आपण काय लिहूया इक्वेशन 1 लिहून घेऊ. आता तो मध्ये जो इन्स्क्राईब केलेला जो सिलेंडर आहे ना हा सिलेंडर याचा व्हॉल्यूम आपल्याला कसा पाहिजे मॅक्सिमम असला पाहिजे. ठीक. नाउ नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स पाय आर स्क्वेअर एच. सिलेंडरचे डायमेन्शन सगळे कॅपिटल आहेत बरं का आपले. पाय आर स्क्वेअर एच. पाय ॲज इट इज आर स्क्वेअर ॲज इट इज सांगा. आत्ताच मिळालं होतं. एच म्हणजे काय बघा तिथं बघा. एच म्हणजे तर एच टॅन अल्फा मायनस आर अपॉन टॅन अल्फा फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. त्या आर स्क्वेअर न पण ब्रॅकेट ओपन करून घेऊया. काय करूया. आर स्क्वेअर न ब्रॅकेट ओपन करून घेऊया किंवा पाय आर काय सोपं जाईल फंक्शन तयार करायला. जर आपण पुढे डेरिव्हेटिव्ह सोबत झाला पाहिजे. ठीक आहे. यांना ओपन करूया. पाय आर स्क्वेअर एच टॅन अल्फा अपॉन हे लगेच सेपरेट डिव्हिजन करूया. टॅन अल्फा मायनस पाय आर क्यूब अपॉन टॅन अल्फा. आता यातला टॅन अल्फा कॅन्सल होईल. पाय एच एकत्र केले. आर स्क्वेअर सेपरेट ठेवला कारण हे तुमचं सिलेंडरच्या बाबतीतलं हे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आणि हाईट आणि हे जे आहे ना सिलेंडरची ही रेडियस आणि हाईट हे दोन्ही व्हेरिएबल आहेत. कमी जास्त होणार आहे. त्यामुळे पाय एच एकत्र ठेवले. आर स्क्वेअर बाजूला ठेवलं मायनस पाय आर क्यूब अपॉन टॅन अल्फा. ठीक. काय हरकत नाही. हे झालं तुमचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विच इज टू बी मॅक्सिमम which is to be maximum. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विच इज टू बी मॅक्सिमम. आता याला आपण फंक्शन आर मधलं ना मग याला एफ ऑफ आर म्हणूया. एफ ऑफ आर पाय एच इंटू आर स्क्वेअर मायनस पाय आर क्यूब अपॉन टॅन अल्फा डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू आर एफ डॅश ऑफ आर इक्वल्स पाय एच कोइफिशिएंट आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस आर मायनस पाय अपॉन टॅन अल्फा कोइफिशिएंट आर क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर. आर क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर. आता एफ डबल डॅश ऑफ आर ट्वाइस पाय एच कोइफिशिएंट इंटू आर चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3 पाय अपॉन टॅन अल्फा 3 पाय अपॉन टॅन अल्फा इंटू आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस आर. हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हवं तर अजून थोडंसं सिम्प्लिफाय करतो किंवा राहू नये काही गरज नाही. 2 पाय एच मायनस आहे थोडी जागा 2 पाय एच मायनस 3 टू द 6 पाय आर अपॉन
टॅन अल्फा हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ आर. ठीक आहे. ओके, नाउ कन्सिडर एफ डॅश ऑफ आर इक्वल्स 0. कन्सिडर एफ डॅश ऑफ आर इक्वल्स 0. करा एफ डॅश ऑफ आर रिप्लेस करा 2 पाय चा 2 पाय एच आर माइनस 3 पाय आर स्क्वेअर अपॉन टॅन अल्फा 3 पाय आर स्क्वेअर अपॉन टॅन अल्फा इक्वल्स 0. हे आरएचएस मध्ये ट्रान्सफर करा 2 पाय एच आर इक्वल्स 3 पाय आर स्क्वेअर अपॉन टॅन अल्फा. पाय कॅन्सल, एक आर पण कॅन्सल, यातला एक आर शिल्लक राहिला. ट्वाइस एच इज इक्वल टू 3r अपॉन टॅन अल्फा. ट्रान्सफर केले की तुम्हाला ट्वाइस एच टॅन अल्फा अपॉन 3 इज इक्वल टू आर मिळाले. थोडक्यात सर्कलची त्या सिलेंडरची तुम्हाला रेडियस मिळाली, त्या सिलेंडरची रेडियस मिळाली. आता आर जेव्हा एवढा असेल तेव्हा आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो आपण ते पाहणार आहोत. कन्सिडर एफ डबल डॅश ऑफ आर इक्वल्स इधर 2 पाय एच माइनस 6 पाय आर अपॉन टॅन अल्फा. सो एफ डबल डॅश ऑफ आर सांगा आर किती आहे. ट्वाइस एच टॅन अल्फा बाय 3 ट्वाइस एच टॅन अल्फा बाय 3 इज इक्वल टू 2 पाय एच माइनस 6 पाय. सांगा आर म्हणजे काय. आता आर रिप्लेस होणार आहे. कसा रिप्लेस होणार आहे. ट्वाइस पाय एच ट्वाइस एच टॅन अल्फा बाय 3 ट्वाइस एच टॅन अल्फा बाय 3 आणि अपॉन ह्याला टॅन अल्फा आहेच की ऑलरेडी अपॉन टॅन अल्फा. So twice pi h minus here 3 2 the 2 pi bracket मध्ये twice h tan alpha upon tan alpha. हे इंटू आहे त्यामुळे tan alpha कॅन्सल झाले. 2 pi h minus ह्यांचं मल्टिप्लिकेशन 4 pi h म्हणजे डिफरन्स आला minus 2 pi h which is negative. Therefore the function has maxima at r equals twice h tan alpha by 3. म्हणजे या सिलेंडरची रेडियस एवढी असताना तुम्ही जे व्हॉल्यूमचं फंक्शन तयार केलं होतं दॅट गिव्स अस मॅक्सिमम व्हॅल्यू असा अर्थ आला. पण आपल्याला पाहिजे हाईट कोणाची. त्या सिलेंडरची. तर त्याकरता आपल्याकडे हे रिलेशन आहे बघा हाईट मिळवण्यासाठी. ते आपल्याकडे रिलेशन आहे. मग खाली जायचं फ्रॉम 1 इथंच कंटिन्यू करतो. हा बघा जरा इक्वेशन 1 कडे बघा. फ्रॉम 1 h इज इक्वल टू फ्रॉम 1 capital H is equal to h tan alpha minus r upon tan alpha. H tan alpha as it is minus r twice h tan alpha upon 3 whole divided by tan alpha. r replace करें. इतने tan अल्फा कॉमन इतने tan अल्फा हे या दोघांतनं tan अल्फा कॉमन आहे खालचा कॅन्सल म्हणजे h मायनस ट्वाइस h बाय 3 राहिलं. ट्वाइस h बाय tan अल्फा कॉमन आहे खालचा कॅन्सल. यातला h यातला ट्वाइस h बाय 3 राहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 3h मायनस 2h बाय 3 1h बाय 3 म्हणजे कॅपिटल H इक्वल्स 1/3 into h एवढं आलं का बघा. आता कॅपिटल H म्हणजे कोणाची हाईट आहे सांगा फिगर मध्ये बघा. देयरफॉर हाईट ऑफ सिलेंडर
equals one third height of cone, आणि h म्हणजे कोनची हाईट आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. हाईट ऑफ सिलेंडर इज 1/3 दॅट ऑफ हाईट ऑफ कोन, असं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. थोडासा अवघड क्वेश्चन आहे, एक 4-5 वेळा किमान हाताखालनं गेला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A wire of length L is cut into two parts. One part is bent into a circle and the other into a square. One part is bent into a circle and other is square. Show that the sum of areas of circle and square is least, म्हणजे सगळ्यात कमी, minimum, if the radius of circle is half the side of square. पहिले प्रश्नाचा अर्थ काय बघा. वायर ऑफ लेंथ L, या वायरची लेंथ किती आहे सांगा. L ह्याला दोन पार्ट मध्ये कट करायचं, म्हणजे एका ठिकाणी कट केले त्याचे दोन पार्ट होतात. एका पार्टचं तुम्हाला काय बनवायचं आहे, सर्कल बनवायचं आहे ज्याची रेडियस r आहे, आणि दुसऱ्या पार्टचा काय करायचं आहे तुम्हाला, स्क्वेअर तयार करायचं आहे ज्याची साइड x असेल. आणि याची एरिया यांची टोटल लिस्ट पाहिजे, म्हणजे मिनिमम पाहिजे. ते कधी शक्य आहे, when the radius of circle is half the side of square, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. म्हणजे ज्यावेळेस या दोघांच्या एरियाची ऍडिशन मिनिमम असेल किंवा लिस्ट असेल, त्यावेळेस सर्कलची रेडियस ही त्या स्क्वेअरच्या साइडच्या निम्मी असते, हाफ असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. फार काही अवघड क्वेश्चन नाही बघा. तर त्यातली एक गोष्ट तुम्हाला काय कळली पाहिजे माहिती का, की बघा तुम्ही ही संपूर्ण जी वायर आहे, या वायरला दोन पीस मध्ये आपण कट केलं आणि त्याचा एका पार्टचा सर्कमफेरन्स तयार केला आपण, आणि दुसऱ्या पार्टला आपण स्क्वेअर मध्ये अरेंज केलं. म्हणजे सर्कलचा सर्कमफेरन्स आणि स्क्वेअरचं पेरिमीटर मिळून टोटल लेंथ ऑफ वायर होणार आहे, लक्षात ठेवा. परत बघा, सर्कलचा सर्कमफेरन्स आणि पेरिमीटर कोणाचं, त्या स्क्वेअरचं मिळून काय होणार आहे, तर ती टोटल लेंथ ऑफ वायर हे एल असणार आहे. एवढं कळलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे, बघा. Let the radius of circle be r and side of square be x. ठीक है, नेक्स्ट वन. Therefore circumference plus perimeter of square is equal to L, total length of wire. सर्कलचा सर्कमफरन्स काय असतो, 2 पाय r. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किती, 4x इज इक्वल टू L. हे ट्रान्सफर करूया, किंवा आपण r इन टर्म्स ऑफ x, सगळं इन टर्म्स ऑफ x आणूया. 4x इकडे देऊया आपण. twice pi r is equal to L minus 4x. 2 pi ने डिवाइड करा, म्हणजे r equals L minus 4x upon 2 pi. काय रिलेशन मिळेल सांगा, r equals L minus 4x upon 2 pi. ह्याला मी देतो इक्वेशन 1 देतो. आता तुम्हाला काय मिनिमम पाहिजे, तर सम ऑफ एरियाज ऑफ सर्कल अँड स्क्वेअर ही तुम्हाला लिस्ट पाहिजे. खाली लिहायचं, सम ऑफ एरियाज ऑफ सर्कल अँड स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा सम ऑफ सर्कलची एरिया किती सांगा, पाय आर स्क्वेअर, आणि स्क्वेअरची एरिया किती, एक्स स्क्वेअर. एका व्हेरिएबल वर आणायचं आहे, मग आर रिप्लेस करूया. पाय इंटू ब्रॅकेट, आर म्हणजे काय, L minus 4x upon 2 pi चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 1 म्हणलं तरी चालेल. एका व्हेरिएबल वर आलं. हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. बघ, पाय ॲज इट इज, हा स्क्वेअर केला की L स्क्वेअर मायनस 8LX प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दॅट प्लस 16x square upon 4 pi square plus x square as it is. यातला एक पाय याच्याशी आत्ता कॅन्सल होईल, म्हणजे L square
माइनस 8lx प्लस 16x स्क्वेअर अपॉन 4 पाय प्लस x स्क्वेअर हे झाली सम ऑफ एरियाज ऑफ सर्कल अँड स्क्वेअर which is to be minimum. ही तुम्हाला एरिया काय पाहिजे, which is to be minimum पाहिजे. ठीक आहे. मग आता ह्याला आपण fx f'(x) कंटिन्यू करूया. ओके, आता ह्याला आपण fx म्हणू. लेट fx इक्वल्स l स्क्वेअर मायनस 8lx प्लस 16x स्क्वेअर अपॉन 4 पाय प्लस x स्क्वेअर असं फंक्शन आहे. ह्याचा आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह f'(x) इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय कोएफिशिएंट. ठीक आहे. l स्क्वेअर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 8l कोएफिशिएंट x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 16 टू द 32x याचा ट्वाइस x आहे ना, आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x. थोडक्यात f'(x) तुम्हाला काय मिळालं बघा, 1 अपॉन 4 पाय ब्रॅकेट मध्ये हे लिहितो आधी मी 32x आधी लिहितो आणि मग मायनस 8l नंतर लिहितो 8l आणि हे प्लस 2x सेपरेट आहे. आता f'(x) सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 अपॉन 4 पाय कोएफिशिएंट 32x चा डेरिव्हेटिव्ह 32 into 1 8l चा 0 झाला आणि प्लस हे झाले 5x चा डेरिव्हेटिव्ह 2 into ब्रॅकेट 1 म्हणजे f'(x) थोडक्यात 4 8 जा 32 म्हणजे 8 अपॉन पाय प्लस 2 हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता कन्सिडर f'(x) इक्वल 0. कन्सिडर f'(x) इक्वल 0. कुठे आहे बघा f'(x) इथे आहे बघा 1 अपॉन 4 पाय into ब्रॅकेट 32x minus 8l plus twice x is equal to 0. या ब्रॅकेट मधून 4 आधी कॉमन काढूया आणि हे कॅन्सल करून टाकू. या ब्रॅकेट मधून 4 कॉमन काढूया आणि कॅन्सल करूया. बघा 1/4 पाय ऑलरेडी ॲज इट इज. आतून मी 4 कॉमन काढणार आहे. 8x minus 4 8 जा 32 minus twice l आणि प्लस 2x as it is equal to 0. म्हणजे राहिलं काय आहे बघा, या टर्मला अपॉन पाय शिल्लक आहे बरं का. f'(x) is equal to 0 चाललंय आपलं. हा काय राहिलं 8x minus 2l अपॉन पाय शिल्लक ना, अपॉन पाय प्लस 2x is equal to 0. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाय ट्रान्सफर करूया. 8x minus 2l plus 2πx is equal to 0. ठीक है. 2 कॉमन आणि कॅन्सल. 4x minus l plus πx is equal to 0. हा x चा पार्ट एकत्र करूया. 4 plus pi कॉमन x 4 plus pi कॉमन x is equal to l ट्रान्सफर केलं. डिवाइड केल्यानंतर x is equal to l upon 4 plus pi. x is equal to l upon 4 plus pi. आता x ची व्हॅल्यू एवढी असताना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय साइन देतो आपण बघायचं. कन्सिडर f'(x). कन्सिडर f'(x) is equal to 8 upon pi plus 2. मग f'(x) x ची व्हॅल्यू किती सांगा, l upon 4 plus pi is equal to, इथं असेल तर x रिप्लेस होणार ना, म्हणजे 8 upon pi plus 2 which is positive greater than 0. Therefore the function has minima at x equals l upon 4 plus pi. Function has minima at x equals l upon 4 plus pi. आता तुम्हाला x म्हणजे काय मिळालं सांगा, ही स्क्वेअरची साइड मिळाली. तुम्हाला रिलेशन रेडियस आणि ह्याच्यातलं पाहिजे ना. रिलेशन कशातलं पाहिजे हे बघा. फ्रॉम 1 बघा, फ्रॉम इक्वेशन 1 पुढची स्टेप महत्वाची आहे, नीट लक्षात घ्या.
फ्रॉम इक्वेशन 1 r equals l minus 4x upon 2 pi. ठीक आहे, काय लिहिलं सांगा, r equals l minus 4x upon 2 pi. ठीक, आता तुम्हाला रिलेशन फक्त हे स्क्वेअरची साइड आणि r मधलं पाहिजे, म्हणजे यातला l तुम्हाला नको आहे. l मी रिप्लेस कसा करतो बघा, नीट लक्ष द्या. r equals ही स्टेप महत्वाची आहे ना. r equals इथं बघा, इथं बघा, l म्हणजे काय सांगा, l म्हणजे काय सांगा, l च्या जागी x into bracket 4 plus pi minus 4x as it is upon 2 pi as it is from equation 2. So r equals bracket open 4x plus pi x minus 4x upon 2 pi. 4x cancel, r equals pi x upon 2 pi. Pi cancel, therefore r equals half x शिल्लक राहील, half x. आता r म्हणजे काय, therefore radius of circle equals half x म्हणजे काय बघा, वाचा बघा, साइड ऑफ स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जेव्हा की एरिया मिनिमम असेल तेव्हा रेडियस ऑफ सर्कल इज हाफ द साइड ऑफ स्क्वेअर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रश्न नीट वाचा, रेडियस ऑफ सर्कल इज हाफ द साइड ऑफ स्क्वेअर. ओके.